या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो कर्जत पोसरी येथे बिंदूरच्या अड्ड्यामध्ये. तर बघूया आपले भावेश शेटफरू यांचे घरचा पिस्टन आज कसं नियोजन त्यांनी केलेलं आहे. भावेश बोला. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. काय सांगा आजच्या नियोजनाबद्दल. आमची गाडी खालापूरचा भद्र आहे, त्याबरोबर एक एक बैल सांगून जमले. आणि प्रतिस्पर्धी जोडी कोणाची. भद्रा एक एक बैल सांगून तीच शर्यत तुमची जमलेली आहे. किती वाजेपर्यंत शर्यत होईल. शर्यत आता अर्धा एक तासात होईल. अर्धा एक तासात होईल. आणि आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल. चांगले आहे. आणि आपला पिस्टन कुठल्या साईडने पळतो. पिस्टन डावीला उजवा खांदातून बोलतो, उजवीला डावा खांदातून. म्हणजे आणि काय सांगाल गतीबद्दल पिस्टनच्या. म्हणजे स्टार्टिंग पासून टू एंड पर्यंत कशी गती असते. खालून जी गती लावतो ना पुढपर्यंत वाढत जातो बैल. बाजूची गाडी ओव्हरटेक नाही मारून देत नाही. आणि आजच्या तयारीबद्दल त्याच्या काय सांगाल. काय वाटतं तुम्हाला. मुलाला होईल आमचं, कारण बैल आहे ना घरातून निघताना शिंग असतो ना वशिंगाला, तो गुलाल होतो. त्याचं वैशिष्ट्य आहे जेव्हा तो वशिंगाला शिंग असतो त्यावेळी तो बैल गुलाल लावतो ना आम्ही वरतून, तो शिंग असतो. ओके. म्हणजे आजपर्यंत त्याची ती खूण आहे का बाबा आज विजयाचा गुलाल आपल्याला मिळेलच. आणि आजच्या तुम्हाला या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कायम आपला बैल गुलालात राहो या आमच्याकडून सदिच्छा. प्रथम दादा तुमचं नाव सांगा. कुठून आलात आपण. आम्ही वांगणीवरून आलोय. माझं नाव ललित कांबरे. वांगणी कुठली. पनवेल वांगणी बदलापूर वांगणी. ओके दादा कसं आहे नियोजन आजचं नियोजन मथुरचं आहे. गाडी बॅनरवर जमले आणि फायटरचा पेरा आहे का. आणि बैलांची नाव पहिले मला सांगा. दोन्ही बैलांची नाव काय. त्याचं नाव फायटर आहे. फायटर आणि त्याचं नाव मथुर आहे. म्हणजे घरचा साथ पळतो की पहिल्यामध्ये पळतात. घरचा साथ पण पळतो, पहिल्यामध्ये पण पळतो. काय सांगाल गतीबद्दल. गतीचं खूप आहे या सीझनला. सगळेच पहिले काय गती किती आहे फायटरला. ओके. आणि आजच्या या नियोजनाबद्दल काय सांगाल. कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे दोघांचं. आजचं त्याचं नियोजन तर बॅनरवर गाडी जमले आणि फायटरचा फेरा आहे. त्याच्या फायटरचा फेरा आहे घरच्या गाडीचा. दादा आजपर्यंत 3 फेऱ्यात पळवलंय का कधी. 3 फेऱ्यात फायटरला पळवलंय आणि त्याला खालती आणल्यापासून त्याला पण पळवलंय फायटरच्या गाड्यात. चांगली गाडी पळाली. विशेषतः आजची ही गरमी इतकी आहे, कशी काळजी घेता दोन्ही बैलांची. दोन्ही बैलांना आम्ही सावलीतच बांधतो आणि बघू आता जर टाइम झाला तर शर्यत आम्ही 3च्या नंतर. आणि उन्हाळ्यात विशेषतः कशा प्रकारे काळजी घेता. हा माझा स्पेशल, कारण एवढे मोठे नंदी तुम्ही सांभाळता. स्पेशल प्रश्न याच्यासाठी की उन्हाळ्यामध्ये गरमी इतकी आपल्याला उभं राहिल्यानंतर अत्यंत म्हणजे त्रास होतो. तर या क्षेत्रामध्ये काम करत असताना कशा प्रकारे काळजी घेता कशी काळजी. खूप काळजी घेतो. बैलांना जास्त आम्ही उन्हात काढत नाही. जरी पण गाडी जमली तरी आम्ही संध्याकाळच्याच काढतो. जास्त उन्हात त्यांना काढत नाही. आणि जरी गाडी करायची असली आम्हाला लवकर तरी आम्ही 12-1च्या आतच करतो. जास्त ऊन झाल्यावर नाही करत. ह्या वर्षीचे किती गुलाल झाले असतील अंदाज. या वर्षीचे फायटरचे बरेच गुलाल झाले. त्या मोठ्या पण एवढे झाले. आणि याला तर आम्ही आताच उतरवलंय. कुठे असतो वरती म्हणजे नवीन खरेदी केली. ओके. मग त्याला काय फेराबिरा पहिले टाकला होता कधी काय आजपर्यंत. म्हणजे आज आपल्या बिंदर मैदानामध्ये त्याला कधी उतरवला होता का. पहिला उतरवलंय. फायटरच्या गळ्यात टाकलं एकदा, परत एकदा इथे शर्यत झाले. मग काय सांगाल त्याच्या गतीबद्दल. काय सांगाल. गती खूप आहे त्याला पण. फायटरच्या बरोबर पळतो म्हणजे त्याला पण गती आहे. नाही एवढे मोठे नंदी तुम्ही आणि त्यांचा फिटनेस बघायला गेला खूप आकर्षक फिटनेस होता तुमच्या बैलांचा. आणि आजच्या मैदानासाठी मला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या चॅनल कडून. असेच तुमचे नंदी कायम गुलाल राहो हे आमच्याकडून सदिच्छा. धन्यवाद. बिंदोडचा गुलाचा मानकरी हा बैल झालेला आहे. तर सविस्तर माहिती घेऊया. दादा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. दादा नाव सांगा तुमचं. प्रतीक पाटील. कुठून आलो दादा आपण. नेरळ बडवल. ऍक्च्युली दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल. विजयाचा आमचा आनंद असा आहे. चांगली गाडी होती समोरची आणि त्या गाडीचा पराभव गेला आम्हाला खूप आनंद. आणि दादा नियोजन कोणी केलं. नियोजन आमचे पोरच करतात सर. आणि दादा पहिऱ्यामध्ये बैल कोणाचा होता की घरचाच साथ पळाला. नाही पायऱ्यामध्ये बैल इथला कशाला होता गोळ्यामध्ये. कोणी केलं नियोजन पोरच करतात. आणि आजच्या गतीबद्दल काय सांगा. गती चांगली होती पण ती गाडी आपल्या पाठीमध्ये आली. आपली गाडी त्यांच्या मागे. आणि दादा बैलाचं नाव पहिलं मला बैलाचं नाव सांगा. बैलाचं नाव मायकल. मायकल नाव ठेवण्यामागचं कारण आता त्याचं आहे एक मोठा वाला तो तिकडे गेलाय. तो असता तर सांगितलं असं कारण. कशी
कधी लावली होती दादा? कोणत्या साईडने पळतो? डावीला आजपर्यंत ह्या वर्षाची किती गुलाल झाली? टोटल 15. 15 गुलाल झाली. आणि जी गतीचा तो विचार होता, आता एवढं टेम्परेचर आहे, कशी काळजी घेतात आपल्या बैलाची? बैलाची काळजी आता सर्व पोरच घेतात, चांगल्या प्रकारे घेतात. जे काय आहे ते संध्याकाळी बाहेर वगैरे वाटतात, आणि विशेष म्हणजे दादा कुठल्याही मैदानात आपण जेव्हा जातो तेव्हा त्या मैदानाची पूर्वतयारी केली जाते. त्यावेळी त्याची पूर्वतयारी कशी आहे? पूर्वतयारी चांगलीच असते. आता कसं मी तिथं जागेवर नसतो म्हणून मी सर्व पोरच करतात तिथे. नाही, तुमच्या मेहनतीचं फळ तो देखील तुम्हाला देतो गुलालच्या माध्यमातून. आणि दादा अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न विचारतो, ह्या वर्षामध्ये तुमच्या लक्षात राहील असं गुलाल कुठला ते जेणेकरून आपण म्हणू शकतो याच्यासाठी केला होता आत्ता असं? मला ते तुमच्या तोंडातून ऐकायचं या वर्षातला. तसं बोललं तर आजचीच मोठी गाडी होती, पण ती गाडी आपल्या याच्यामध्ये आले त्याच्यामुळे काय आपल्याला जास्त गाडी पलवायला नाही भेटली. आणि मोठी गाडी होती नांदगाववाल्यांची. आणि आता गरमीच्या सीझनमध्ये विशेष आहाराकडे कसे लक्ष द्यावे? आपल्याकडे सर्व टेक टू टेक टाइम पाणी वगैरे विशेष म्हणजे आता गुरु कोणी शिकवलं? प्रत्येक क्षेत्रामध्ये एक माणसाचा गुरु असतो. आता आपल्या बैलाचा गुरु मायकलचं सांगू शकतात, म्हणजे कोणाच्या तालमीत शिकलेला आहे. आपण बोलतो एखादा क्रिकेटर आपण ज्यावेळी खेळतो तेव्हा त्याची प्रॅक्टिस तसा बैल घडवला आमच्या संगमनी. हां, पण बैल म्हणजे कुठल्या बैलामध्ये आपला प्रत्येक बैल बदलूनच बनतो. कारण की आम्ही जिथून स्टार्ट टाकलेत ना सगळे टॉपचेच पैरे टाकले आणि प्रत्येक वेळेस चेंज असतो. ओके, आजच्या गुलालासाठी तुम्हाला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. आणि असंच आपला कायम गुलाल मिळो हे आमच्या चॅनलवर तुमच्या चॅनलला पण शुभेच्छा. असेच पुढे